नमस्कार, राम राम मंडळी. कशा आहात तुम्ही सगळे? स्वागत आहे तुमचं माझ्या अजून एका नवीन रेसिपी सोबत. तर आज आपण बनवणार आहे पालकपासून एकदम पौष्टिक असा नाश्ता. मुलं जर भाज्या खात नसतील ना, त्यांच्यासाठी हा उत्तम पर्याय आहे आणि याचा झटपट होतो. अगदी कमी वेळामध्ये होतो. काही जास्त साहित्य नाही, मसाला नाही, काही नाही. अगदी झटपट असा हा तयार होणारा पदार्थ आहे. नक्की शेवटपर्यंत बघा आणि शेवटी सुद्धा खूप छान रेसिपी आहे. तर तुम्ही ब्लॉग स्किप न करता बघा तर आवडेल. आता इथे तुमच्या आवडीनुसार पालक घ्या आणि त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून अगदी थोडंसं पाणी घालायचं आहे, जास्त घालायचं नाही. ते वाटून घ्यायचं. आता इथे 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. चवीपुरतं मीठ घातलेलं आहे. जे आपण प्युरी करून घेतली होती ना, ती याच्यामध्ये घालायची आहे आणि जसं आपण चपातीला पीठ मळतो त्याच पद्धतीने हे पीठ पाणी घालून किंवा याच्यामध्ये हलकशा हाताने व्यवस्थित असं आपल्याला मळून घ्यायचं आहे अगदी. आणि हे पीठ आहे ना 10 ते 15 मिनिटं व्यवस्थित मुरायला ठेवायचं, म्हणजे की साईडला ठेवून द्यायचं. नंतर आपल्याला याच्यावरती थोडंसं तेल घालायचं आणि 2 ते 3 मिनिटं हा व्यवस्थित मळून घ्यायचा. म्हणजे मऊ आणि मस्त छान जो आपण करणार आहे ते मस्त तुम्ही आता याला पालक पराठा सुद्धा बोलू शकता किंवा पालक मसाला पराठा सुद्धा बोलू शकता. थोडासा वेगळ्या पद्धतीने बनवू शकतो आपण. आणि मुलांना ना कलर वाईज किंवा असं काहीतरी वेगळं असलं ना की मुलं आवडीने खातात. आणि आपल्या मुलांना जो पौष्टिक असतं ना आणि चटपटीत खायचं असतं, हे चटपटीत सुद्धा आहे आणि पौष्टिक सुद्धा आहे. आता बघा इथे मॅगी मसाला घेतलेला आहे. तुम्ही इथे दुसरा सुद्धा मसाला चाट मसालाचा घेऊ शकता, पण इथे मॅगी मसाला घेतलेला आहे. थोडंसं तिखट घेतलेलं आहे. हे बघा इथे मी चाट मसाला सुद्धा घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये तेल घालायचं आणि हे तेल घालून असं मिक्स करून घ्यायचं. तिचं कशा हाताच्या साह्याने किंवा चमच्याच्या साह्याने तुम्ही मिक्स करून पूर्ण असं चपातीला लावून घ्यायचं सगळीकडे. आणि हा चपाता आहे ना जसा मी दाखवला त्या व्हिडिओमध्ये त्या पद्धतीने असं हा रोल करून घ्यायचा. तुम्हाला याच्यामध्ये काही दुसरं काही घालायचं असेल तरी सुद्धा तुम्ही टाकू शकता, पण इथे असाच जरी बनवलं तरी खूप पौष्टिक आणि पालक शरीरासाठी खूप छान असते. आणि पालक मुलं अशीच पालक खात नाही आहेत, तर मुलांसाठी किंवा आपल्यासाठी सुद्धा खूप छान असं हे बनतं आणि झटपट तयार होणार अगदी कमी वेळामध्ये घरच्या साहित्यामध्ये होऊन जातं. अशा पद्धतीने बघा पटकन असं हे करून घ्यायचं, रोल करायचा. वरून थोडंसं आहे ना आपल्याला सुकं पीठ लावून घ्यायचं. बघा हलक्या हाताने लाटून घ्यायचं. हे जास्त असं हे करायचं नाहीये. आणि आपल्याला इतकाही मोठा लाटायचा नाही, अगदी हलक्या हाताने इतुसा पराठा लाटून घ्यायचा आहे. तर ही पालकची रेसिपी आहे. आता ना अशा पद्धतीचे हे ना गरम हाय फ्लेमवरती हे भाजून घ्यायचं. तुम्ही कोणताही तवा वापरू शकता, जो तुम्ही चपात्या बनवता, पोळ्या बनवता, तो मला 2 ते 3 मिनिटांमध्ये व्यवस्थित असा वरतून आणि तेल किंवा बटर किंवा तूप हे दोन्ही त्याचे प्रकार तुम्ही लावून पराठा हा भाजून घेऊ शकता. आता याच नंतर आहे ना आणखीन एक अशी आपण भन्नाट अशी रेसिपी बघणार आहोत. इतकी तोंडाला चव आणणारी ना की तुम्ही विसरणारच नाही. तर असा पराठा झाला. तर ही पराठ्याची रेसिपी कशी आहे तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुमच्या मुलांसाठी हा पराठा नक्की एकदा ट्राय करा. तुम्ही हा पराठा मुलांना सकाळी सकाळी डब्याला सुद्धा देऊ शकता. इतका छान असा हा पराठा तयार झालेला आहे बघा. अगदी कमी वेळामध्ये होतो, पटकन असा झालेला जातो. जे मसाले वापरायचे नाहीत किंवा हे पराठा तुम्ही दहीबरोबर खाऊ शकता किंवा कोरडा सुद्धा तुम्ही सॉस बरोबर हा पराठा खाऊ शकता. बघू शकता इथे किती छान असा हे पराठे असे तयार झालेले, दिसायला सुद्धा छान दिसतात. तर आता आपण दुसऱ्या रेसिपीला सुरुवात करूया. म्हणजे की ही रेसिपी सुद्धा इतकी छान आणि सगळ्यांना आवडते. आणि तुम्ही याला ठेचा बोलू शकता, पण थोडासा वेगळ्या पद्धतीने ठेचा जो आपण घरी बनवतो ना अगदी तसंच. बघता क्षणी तोंडाला पाणी सुटेल इतका छान असा हा ठेचा आपण इथे बनवून घेणार आहोत. अगदी कमी वेळामध्ये. हा सुद्धा अगदी कमी वेळ लागतो बनवायला, जास्त असा वेळ लागत नाही आहे. तर 1 चमचाभर तेलामध्ये आहे ना 1-2 चमचे मोठे होतील इतके शेंगदाणे घेतलेले आहेत आणि ते शेंगदाणे चांगले भाजायचे. थोडेसे तडतडायला लागले ना की मग साईडला घालून घ्यायचे. याच्यामध्ये आहे ना निवडलेल्या मिरच्या घ्यायच्या. या मिरच्यांचे 2-2 भाग करून घेतलेले आहेत, कारण आहे ना या मिरच्या पटकन भाजल्या जातात आणि आतून बाहेरून भाजल्या जातात, त्याच्यामुळे असं करायचं. 1 कांदा घेतलेला आहे मीडियम आकाराचा आणि मस्त असं बारीक पातळ चिरलेला आहे. आता ही मिरची आणि कांदा पटकन भाजावेत यासाठी थोडंसं मीठ घालून घ्यायचं, म्हणजे हे पटकन भाजलं जातं आणि
जास्त मिरचीचं तिखट जे असतं ना ते पण ठसकासुद्धा घरामध्ये उडत नाही. जिरे घालायचे आणि हे मिरचीला डाग पडेपर्यंत अगदी व्यवस्थित हे परतवून घ्यायचं. मिरची जितकी छान भाजल ना तितकीच आपली ही ठेचा एकदा चविष्ट होतो. बघू शकता 2 ते 3 मिनिटांनंतर मस्त अशी आपली ही ठेचा भाजून झालेला आहे. आता हा ठेचा आपण काढून घ्यायचा. सॉरी, इथे आहे ना लसणाचा एक गड्डा घातलेला आहे, तुम्ही कमी सुद्धा घालू शकता, पण लसणाने छान चव येते. कोथिंबीर घालायची. कोथिंबीर तुमच्याकडे अवेलेबल नसेल तर नाही घातली तरी सुद्धा चालेल. विदाउट कोथिंबीरचा सुद्धा ठेचा आपण बनवू शकतो, पण असेल तर कोथिंबीर तुम्ही घालू शकता. तर हे आहे ना तुम्ही मिक्सरला सुद्धा बारीक करून घेऊ शकता. ज्यांच्याकडे खलबत्ता असेल त्या खलबत्त्यामध्ये बारीक करू शकता. नसेल तर काहीच हरकत नाही आहे, तुम्ही मिक्सरला सुद्धा जाडसर असा ठेचा फिरवून घेऊ शकता. आता मीठ आपण मगाशी टाकलं होतं, पण मीठ कमी टाकलं होतं, त्याच्यामुळे अजून थोडंसं मीठ घालायचं. मिरची असल्यामुळे मीठ जास्त लागतं. आणि एक अर्धा लिंबू आहे ना तो पिळून याच्यामध्ये घालून घ्यायचा. लिंबाने काय होतं, तिखट मरतं आणि आंबटपणा जो असतो ना तो जास्त चवीला उतरतो, त्याच्यामुळे लिंबाचा रस घालायचा. तुम्ही खाताना सुद्धा वरतून लिंबाचा रस घातला तरी चालतं, पूर्ण ठेच्यामध्ये नाही घातलं. ज्यांना आवडत नाही त्यांनी नाही घातलं तरी चालतं. तर ही दोन्ही रेसिपी तुम्हाला कशा वाटल्या तुम्ही कमेंट करून नक्की सांगा. चॅनलवर नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. हा असा जाडसर असा ठेचा वाचून घ्यायचा, म्हणजेच तुम्ही ही भाकरीबरोबर चपातीबरोबर अगदी मनसोक्त खाऊ शकता. तोंडाला चव आणणारी रेसिपी आहे. बाय.